विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फळ्यावर एक शब्द लिहिलाय अंकुश. मी अंकुश सरांच्या बद्दल काय बोलणार नाहीये, लक्षात घ्या. सरांचं चॅनल तुम्हाला माहितीच आहे, गणित अंक. सरांबद्दल त्यांच्या चॅनल बद्दल काय बोलायचं नाहीये. ऍक्च्युली तुमचं जे जनरेशन आहे ना, तुम्ही त्याला जेन झेड काहीतरी म्हणता, बरोबर आहे. तुम्हाला माहितीच नाहीये की या नावाचा एक पिक्चर सुद्धा आहे, अंकुश. ओके, नाना पाटेकर त्यात हिरो आहेत, लक्षात घ्या. त्यातला एक क्लासरूम सीन मला तुमच्यावर डिस्कस करायचा आहे. म्हणजे पहिला पॉइंट तर क्लिअर झाला ना, कुठली कॉन्ट्रोव्हर्सी नकोय आपल्याला. मेन पॉइंट काय, की त्या क्लासरूम सीन मध्ये होतं काय मी तुम्हाला सांगतो. असाच कुठलातरी शर्मा वर्मा गुप्ता नावाचा एक विद्यार्थी असतो. आपल्या सीईटीच्या लिस्टमध्ये असे विद्यार्थी आहेत बरं का. तसाच एखादा विद्यार्थी म्हणूया आपण. मी रँडमली नावं घेतले तर. जो सुपरवायझर सर असतात ना, जे पेपर म्हणजे लक्ष ठेवायला असतात, की मुलांनी कुठला गैरप्रकार करू नये. तो सुपरवायझरच त्या शर्मा का गुप्ता कोण आहे त्यांचा पेपर लिहित असतो. मग नाना पाटेकर ते बघतात आणि ते म्हणतात, की "सर हे काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही स्वतःहून कॉपी लिहून देताय." तो मुलगा निवांत बसलेला असतो आणि हे सर ॲन्सर लिहीत असतात. कारण तो अतिशय श्रीमंताचा मुलगा असतो. पैसेवाले म्हणूया आपण, ठीक आहे. पण मेन पॉइंट काय मला सांगायचा तुम्हाला, बाकीची लोकं ज्यांनी नाना पाटेकर यांना सपोर्ट करायला पाहिजे होता. नाना पाटेकर स्टुडंट दाखवले त्याच्यात म्हणूया आपण. पण बाकीची मुलं म्हणतात त्यांना, "ए तुला काय होतंय? तू बस ना. तू पण बघून लिही ना. तुला पण कर ना कॉपी." तेव्हा नाना पाटेकरांचं एक त्या पिक्चरमध्ये एक वाक्य आहे, का डायलॉग म्हणूया आपण, की उद्या हीच लोकं आपला जॉब आपल्यापासून म्हणजे हिसकावून नेतील. आज हे मार्क मिळवतील आणि उद्या हे आपल्याला मागं टाकणार. मी तुम्हाला सांगतो केवढा जुना पिक्चर आहे माहिती का? 20-30 नाही 40 वर्ष झाली असतील त्या पिक्चरला कदाचित. ओके. पण आज देखील आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये तसंच सुरू आहे. तुम्ही YouTubeवर सर्च करा. क्लासरूम सीन आणि अंकुश फिल्म नाना पाटेकर असं सर्च करा. ओके. तुमच्या लक्षात येईल कॉमेंटमध्ये पण तेच बघतोय आपण, की आज पण काय वेगळं नाहीच आहे. नीटवाले पैसे देऊन 700 पैकी 720 मिळवतायत. आता वाले पण त्यात सामील झालेले आहेत, लक्षात घ्या. होतंय काय, की मी इथं मात्र आता दिनेश सरांचं नाव घेणार आहे, लक्षात घ्या. त्यांचा मी काल एक व्हिडिओ बघितलाय. ओके. सरांनी आवाज उठवलेला आहे. दिनेश सरांनी आवाज आणि सांगतो लक्षात घ्या, की महाराष्ट्रातली जी YouTube कम्युनिटी आहेत ना, दिनेश सरांनी गेल्या वेळेस पण त्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. आणि दिनेश सर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडत आहेत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. त्यामुळे सरांना आपला आमचा सपोर्ट तर आहेच. ही गोष्ट थांबणार नाहीये. आता आपल्याला कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. आपणही शांत राहिलो, जाऊ दे, झालंय तर चालणार नाहीये. मग ही गोष्ट आता सारखी ना तुम्हाला सांगतो, सीईटी सेलला मेल करणार आहे आपण सीईटी सेलपर्यंत बरेचसे पुरावे दिले जाणार आहेत, लक्षात घ्या. बऱ्याचशा मुलांना कॉल आले असणार आहेत, की तुम्हाला आम्ही मार्क वाढवून देतो, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. आता मी तुम्हाला सांगतो, इथं चूक कुणाची आहे? चूक अशा लोकांची आहे, की ज्यांना नाही एज्युकेशन बद्दल काही माहितीच नाहीये. त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. ब्लॅक मनी आहे, काळा पैसा आहे. पडून आहे पैसा म्हणूया आपण. मग पोरगा मागतंय, "पप्पा ₹15,00,000 द्या सीईटी सेलला द्यायच्यात." ओह सॉरी, सीईटी सेलला नाही, कुठल्यातरी एजंटला. चुकून नाव आलं सीईटी सेलचं. सीईटी सेल डायरेक्टली कुठे इन्व्हॉल्व नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की एजंट असतात, गैरप्रकार करणारे लोकं असतात. ही टीमच वेगळी असणार आहे बरं का. पण मेन पॉइंट काय की त्या लोकांना एवढंच कळत नाहीये, की आपल्या पोराला आपण 15-20 लाख रुपये देतोय समजा, त्याचा रिझल्ट विकत घेतोय. पुढं काय आहे? पुढं काय करणार आहे तुमचा चिरंजीव? ठीक आहे, सी-ओ-ई-पीमध्ये जाईल, व्ही-जे-टीमध्ये जाईल. पुढं काय? तिथेही पैसे? तिथेही पैसे देऊन? अरे मी तुम्हाला सांगू का? असं करण्यापेक्षा ना, आता ह्या अशा मुलांनी कुठेतरी दुसरा करिअरचा मार्ग शोधला पाहिजे. कारण या मुलांना पुढचा सिलेबस झेपत नाही. मी क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. आत्ताच सांगतोय मी. ही अशी मुलं दिसणार आहेत तुम्हाला. मुलं आहेत ही, लक्षात घ्या. ह्यांना येत नाहीये काय? ह्यांनी पैसे देऊन रिझल्ट मिळवलाय. हे टॉपच्या कॉलेजमध्ये आलेत. इंजिनिअरिंग सुद्धा कंप्लीट होणार नाही. ओके. मग तिथेही मुलं फ्रॉड करणार. अरे थ्री इडियट माहीत नाही का तुम्हाला? त्यात पण रिअॅलिटी तीच दाखवले. रणछोडदास छानछड असं काहीतरी नाव असतं रे आमिर खानचं ना, बरोबर ना काहीतरी? का मला मला आठवेना क्लिअरली. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तिथं रिअॅलिटी काय आहे? तो इंजिनिअरिंग करायला आलेला असतो आमिर खान. पण डमी स्टुडंट असतो तो डमी स्टुडंट. म्हणजे त्याच्या पाठीमागे ते हिमाचल किंवा कुठं ते तिथला तो जो अतिश्रीमंत रोड कॉन्ट्रॅक्टर असतो, तो जो माणूस त्याचा मुलगा असतो. ॲक्चुअली कॉन्ट्रॅक्ट तर मिळवायचे आहेत. डिग्री तर पाहिजे, लक्षात घ्या. मग आणणार कशी? मग या लेव्हलला सुद्धा आपली एज्युकेशन सिस्टम गेलेली आहे. रिअॅलिटी आहे बाळांनो, ते आहे तसंच आहे. मग आता इथं आपल्याला आवाज उठवला पाहिजे. यावर्षी जो स्कॅम झालेला आहे, बरीचशी मुलं आहेत त्यांची स्क्रुटनी व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. हां, व्हायलाच पाहिजे, लक्षात घ्या, की क्लिअरली रँडमली तरी ज्याला 10वी ला अतिशय कमी मार्क आहेत आणि जर सी खूप चांगले मार्क पडलेत,
एक स्क्रुटनी होऊ शकते का? होऊ शकते. याची चौकशी व्हायला पाहिजे. निदान इथून पुढे तर हे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. ओके. आणि माझी अशी इच्छा आहे, की आवाज सगळ्यांनी उठवला पाहिजे लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. इथं ना इथं मुलांनी पण विचार केला पाहिजे. पण प्रामाणिकपणा रक्तात पण असा लागतो रे बाळांनो. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? हां, माझं वाक्य महत्वाचंच आहे, की शेवटी तो संस्काराचा भाग असतो. ओके. आता क्लिअरली आपल्या या भारतात बरेचसे असे लोकं आहेत, की जे गैरमार्गाने पैसे कमवतायत. हां, हां. भलेही तो कुठलाही गैरमार्ग असेल. मग त्यांना पैशाची व्हॅल्यूच नाहीये. कुठलाही प्रामाणिक पालक कष्टानं जे कमवलेले पैसे असतील, मग ते 10,00,000 असतील, 15,00,000 असतील, नाही भरणार तो. नाही भरणार. तो म्हणणार मी तुम्हाला सांगू का? इथं मला एक एक वाक्य किंवा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. गुजरातमध्ये एक हिऱ्याचे व्यापारी आहेत बरं का. नाव आठवत नाहीये मला. पण मी क्लिअरली स्टोरी ती ऐकलेली आहे, की त्यांनी त्यांच्या मुलाला काहीही पैसे न देता 6 महिने घराच्या बाहेर पाठवलं होतं, की बघून ये बाहेरचं जग कसं आहे ते. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? अशा गोष्टी पालकांनी केल्याच पाहिजेत लक्षात घ्या. घराच्या बाहेर काढायचं नाहीये 6 महिने म्हणून आपण. तसं नाही म्हणत मला म्हणायचंय. मला म्हणायचंय काय, की मुलांना ना प्रामाणिकपणा शिकवला पाहिजे. जे गोष्ट करायची आहे प्रामाणिकपणे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आता माझा मोठा मुलगा 3rd इयरला आहे. इंजिनिअरिंग कंप्लीट सुद्धा होईल. पण मी त्याला अगोदर सांगितलेलं 11th मध्ये असताना अगदी 8वी-9वी पासूनच, की 12वी पर्यंतच मी तुझ्यावर लक्ष देणार आहे. त्याच्या पुढचं शिक्षण तुझं तू कर. काम कर माझ्याकडं, तू त्यातून पैसे कमव आणि तुझं तू कर. करतोय तो. तेव्हा त्याला प्रत्येक गोष्टीची जाण आहे लक्षात घ्या. मी त्याला अगदी 2nd इयर पासून मागे लागलोय, "तुला लॅपटॉप घेऊया का?" तो म्हणतो, "आता सध्या गरजच नाहीये." ओके, काही गरज नाहीये लॅपटॉपची. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मी 11वी मुलं बघितलेत. आता माझ्याच ऑफलाईनमध्ये एक मुलगा आहे, की त्यानं 12th मध्ये असताना तो माझ्याकडे आला. घरी लॅपटॉप घ्यायला लावलाय. मी पालकांना विचारलं, "का लॅपटॉप?" "नाही, नाही, ते स्टडीसाठी लागतो" म्हणे. नाही लागत. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? माझा मुलगा आज सुद्धा एक 10,000-15,000 चा फोन वापरतो. मी त्याला तेही म्हणतो, की "तुला घ्यायचा का फोन?" "नाही." कारण तो काम करतोय, तो पैसे कमवतोय कष्टानं आणि एकदा कष्टानं पैसे कमवले, की आपल्याला त्याची जाण असते लक्षात घ्या. मग ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या या व्हिडिओमध्ये, की हा झालेलाच आहे स्कॅम. हो, पैसे भरून रिझल्ट त्यांनी मिळवलेलाच आहे मुलांनी आणि क्लिअरली सांगतो, हे जर थांबलं नाही, तर हे इतकं वाढेल. फार वाईट कुठे वाटतं माहितीये का? मी शेकडो अशी मुलं बघितलेत. 18-18 तास अभ्यास करतायत. माझ्याकडं गेल्या वर्षी एक स्टुडंट होती. ओके. किती अभ्यास केलाय तिनं सतत क्लासमध्ये. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो 6 वाजता मुलं आलेत. रात्री 10 पर्यंत बसणार आहेत. काही जण 1-1, 2 वाजेपर्यंत अभ्यास करतायत आणि एवढं करून जर तुम्ही 99.1 पर्यंत पोहोचलाय आणि बाकीचे पैसे देऊन 99.97 मिळवताय, तर माझं एक विनंती आहे या मुलांना, प्रामाणिक मुलांना, सोडून द्या यांना. यांच्या कर्माची फळं यांना मिळणारच आहेत लक्षात घ्या. याच जन्मात मिळतात लक्षात घ्या. चुकीची कुठलीही गोष्ट झाली ना, त्याचा आनंद नसतोच टिकणार, मिळणारच नाहीये. उलटं तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय, तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करणार आहे लक्षात घ्या आणि एक सुखी आनंदी आयुष्य जगणार आहे. ओके. मग ठीक आहे. पुन्हा क्लिअर करतो. अंकुश सरांचं नाव आहे, पण त्या नावाचा पिक्चर पण आहे लक्षात घ्या. ओके. पण थोडंसं आपल्याला सीरियस या गोष्टीवर व्हावं लागणार आहे. आम्ही होतोय. महाराष्ट्रातले YouTubeची कम्युनिटी सगळी एकत्र आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका मुलीमुळं तो प्रकार घडला होता. तोही क्लिअर झालेला आहे. दिनेश सरांनी पण त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, की अंकुश राणी सरांशी बोललेला आहे, की तो पॉइंटच क्लिअर केला. त्या मुलीनं ऑलरेडी चांगले मार्क असताना एक्स्ट्रा मार्क घ्यायची वाढवायची गरजच नव्हती. तर तुम्हाला क्लिअरली सांगू का? तुम्हाला मी एक कोटा फॅक्टरी बघितलाय तुम्ही? ओके, वेब सीरीज किंवा वेब सीरीज नाही, YouTubeवरच्या एक सीरीज होते म्हणूया आपण. त्यात क्लिअरली काय दाखवलं तुम्हाला मी सांगतो. आता ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो. त्यात क्लिअरली काय दाखवलं. आता मी फळ्यावर लिहितोय 530D. ओके, हा काय प्रकार आहे. मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोलणं झालंय. तर 530D ही BMWचं एक मॉडेल आहे. 5 सीरीजचं म्हणूया आपण. डिझेल, सेडान, बेस्ट गाडी. कोटीकडे किंमत असेल कदाचित. जो टॉपर आहे त्याला 530D मिळणार आहे. पण जो दुसरा आलाय त्याला ठेंगा. तुमच्या डोक्यात आलं का? आपल्या बऱ्यापैकी एज्युकेशन सिस्टममध्ये असंच आहे. त्याच्यावर प्रत्येकजण टॉप करायचा प्रयत्न करतोय. मग एडिट करून काही जण टॉप होण्याचा प्रयत्न करतायत. मग समजा एखाद्याला 99.996 आहेत, तर करा एडिट आणि 99.998 घ्या. झाला तुम्ही टॉपर म्हणूया एडिट करून. ऑलरेडी अशा काही गोष्टी घडल्यामुळे ती कॉन्ट्रोव्हर्सी संपलेली आहे लक्षात घ्या. पण आता मात्र आवाज सगळेजण उठवणार आहेत. सेलला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. अभ्यास करताना त्यांच्या मनात विचार येतोय, की मी एवढं करतोय, पण दुसरा कोणतरी माझ्या पुढे जाणार आहे.
हां. आज माझं वय आता ठीक आहे 50च्या आसपास माझं वय आहे म्हणूया आपण. त्यामुळे मला अनुभव आहे. बऱ्याचशा गोष्टी मी आयुष्यभर सगळ्या बघितलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी मी मानसिकदृष्ट्या मुलांपेक्षा वर आहे. पण ही मुलं लहान आहेत. 17-18 वर्षाची मुलं म्हणजे खूप लहान आहेत. मग ह्यांच्या मनावर जर या काळात जर परिणाम झाला, तर आपल्या भावी पिढीसाठी हे चांगलं नाहीये. मग आता हे राजकारणी लोक आहेत त्यांच्या पण ते लक्षात आलं पाहिजे. आलं पाहिजे. निदान इथं तरी गोडबड घोटाळा कुठला नकोय. सीईटी सेलवर कठोर सीईटी सेलनं कठोर कारवाई केली पाहिजे आणि हे व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. अभ्यासाला सुरुवात करा. आपण सगळेजण 31 तारखेची वाट बघतोय. कुठलं कॉलेज मिळणार याची उत्सुकता आहे. त्याच्याबद्दल पण मला व्हिडिओ बनवायचा आहे. लवकरच देईन मी. ऑल द बेस्ट.